माझी रिक्वेस्ट आहे, बऱ्याच जणांना सवय काय असते, रात्री ऐकलं की दिवसा इथं लेक्चर चालू, जीव पटकू पटकू मास्तर शिकवते, पोट टाकले त्याला आपण किती जरी म्हणलं माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, एकदा संयम अकॅडमी करता एका स्वतः करता जोरदार काय बाबासाहेबांना सुद्धा बसायला जागा नव्हती, विश्वरत्न जोरदार काढण्यात जमत असेल कधी तर समोर इथं जागा आहे, घेऊ शकता. अजून काही नंतर तुम्हाला अडचण होती, इथं जागा आहे, 4-5 मुलं बसू शकता. परंतु एक लक्षात घ्या, आता मी पाठमाग पाहिलं सोय काय करतो, एक शिकण्यासाठी किती आले, किती आले, बहुत बढ़िया. पर आता सिलेक्ट होण्यासाठी किती आले, शिकलेच नाही तर सिलेक्ट होसाल का, सगळ्यात पहिले काय करावं लागेल, करेक्ट. सगळ्यात पहिला पॉइंट लक्षात घ्या, मी अजूनही माझं सेशन सुरू केलेलं नाही, कारण या ठिकाणी आज ऑल महाराष्ट्रातून विद्यार्थी आले, करेक्ट, लागायचंय, लिस्ट मध्ये नाव आणायचंय, आई वडिलांचं नाव रोशन करायचंय, ट्रेन घालायचंय. तर एकच गोष्ट लक्षात ठेवायची, पहा एकच गोष्ट लक्षात ठेवायची, जोपर्यंत तुम्हाला पोळी माहिती का, पोळी चपाती कशी बनते बरं, चपाती अरे डायरेक्ट पिठात काय टाकावं लागतं, काय प्रोसेस आहे, पाणी टाकून त्याला मळावं लागतं, बरोबर आहे. त्याच्यानंतर काय बनते, त्याच प्रकारे हॅलो लक्ष देऊन ऐका, त्याच प्रकारे विद्यार्थी आणि शिक्षक जोपर्यंत एकरूपी होत नाही तोपर्यंत विद्यार्थी घडत नाही. जोपर्यंत विद्यार्थी आणि शिक्षक एकरूप एकजीव होत नाही तोपर्यंत विद्यार्थी घडत नाही. या मी पुन्हा एवढ्या गर्दीतून जर 50 विद्यार्थी जर सिलेक्ट होत असेल तर ते 50 विद्यार्थी शिकत होते, 450 फक्त मजाक आणि टाइमपास करत होते. बऱ्याच जणांना हसायला आवडतं, मला हसवायला लय आवडतं, परंतु काही गोष्टी हसण्याच्या असतात, बिलकुल हसा, मजा करा, एन्जॉय करा, परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही स्वतःच आयुष्य काय माहितीये का, लिमिटेड कालावधी आहे, आयुष्यभरात कधीही भरती देता येत मला उत्तर हवंय, देता येत नाही, त्याचा लिमिटेड काळ. बऱ्याच जणांचं वय आता संपत आलेलं आहे, बरोबर आहे का, बऱ्याच जणांचं बोललो की सगळ्यांचं, आणि ज्या बऱ्याच जणांचा 1 वर्ष जर निघून गेलं ना बेटा, एक्सपायर. त्याच्यामुळं कृपया करून माझी रिक्वेस्ट आहे, कृपया करून, कारण मी याच्याने पुढचं शिकवणार आहे, ते अतिशय महत्वाचं आहे. अतिशय महत्वाचं आहे, तर कृपया करून एक काम करा, सगळ्यांनी ताट बसा, पाठीचा मनका ताट, नजर समोर स्ट्रेच. मी काय सांगितलं, ड्रेस घालायची इच्छा आहे, काही गोष्टी शिकाव्या लागतील. कोण काय करताय कुछ देणं देणार नाही, मी इथं शिकण्यासाठी आलो, माझ्या मायबापाचे कष्टाचे पैसे लागलेत, घामाचे पैसे लागलेत, बेटा तू जा, माय तिथं बाप तिथं सांगते नाही, पोरगा सह्याद्री करिअर अकॅडमीला गेलाय, याचा अर्थ नक्की ड्रेस घालून येणार. मग यापेक्षा जर का मायबाप तिथं स्वप्न पाहतायत ना बेटा, तिथं मजाक करण्याचा अधिकार तुमचा नाहीये, शिक्षणासाठी वेळ कमी आहे. मी आज माझी एनर्जी घालून जर का औरंगाबादहून इथपर्यंत जर आलो असेल,
फक्त तुमच्यासाठी. कदाचित एक मुलगा, कदाचित एक मुलगी, कदाचित कोणी मला नाही माहिती, पण कृपया माझी रिक्वेस्ट आहे, कोणीच डिस्टर्ब करणार नाही. आपण या ठिकाणी एक ना एक छोटी ना छोटी गोष्ट शिकणार आहोत, जी गोष्ट आपल्या सायकोलॉजीशी निगडीत आहे. किशोराम मेगावकर माझं नाव. आम्ही एक सायकोलॉजिस्ट, ऍडव्होकेट. माझी एक संस्था आहे. माझं मेरा लक्ष्य नावाचं पुस्तक प्रकाशित होतं या 15 तारखेला. आज मी महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर लाखो व्याख्यानं दिली, हजारो मुलांचं आयुष्य बनवलं. म्हणून कदाचित आज तुमचं आयुष्य बनवण्याचा टाइम आहे. मला याच्याबरोबर ऐकलंय तुम्ही? किती जण ऐकलंय? तुम्हाला ऐकावं असं वाटलं त्या टायमाला? मग आज ऐकायचं? एका जोरदार टाळ्या सगळ्यांचा. मित्रांनो, सगळ्यात पहिला पाठ या ठिकाणी जर बसलेला जर असाल तर एक आपली सगळ्यात मोठी द्विधावस्था काय माहितीये का? बरेचशी मुलं या ठिकाणी असतात पण तरी सुद्धा नसतात. कारण काय? कारण काय? पास्ट. पास्ट म्हणजे काय? मला थोडंसं पहा. हा जो भाग आहे हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. मी या ठिकाणी व्याख्यान देण्यासाठी आलेलो नाही, मी ट्रीटमेंट करण्यासाठी आलो. सर ट्रीटमेंट, साइकोलॉजिस्ट, मैं ट्रीटमेंट करने के लिए यहाँ पर आया हूँ कि हर एक बच्चे के ऊपर ट्रीटमेंट होना चाहिए. जोपर्यंत आमची मानसिक स्थिती सुधारत नाही तोपर्यंत अभ्यास करण्याचा कल बदलत नाही. बरोबर आहे? मानसिक स्थिती सुधारली, अभ्यासाकडे बघण्याचा दृष्टिकोन सुधारला, अभ्यास डोक्यावर बसायला लागला, अभ्यासाची गोडी निर्माण झाली, सिलेक्शन होण्यासाठी आपल्याला कोणी रोखू शकत. एकदा जोरदार टाळ्या मला व्याख्याने मला ट्रीटमेंट करायचं. तुम्हाला आवडेल का? व्याख्यान आवडेल का? ट्रीटमेंट आवडेल? आवडेल? प्रत्येकाला आपले माइंडसेट चेंज करायचं आहे. माइंडसेट एकदा चेंज झाले की आयुष्य बदलतं. बरोबर आहे? त्याकरता तुमचं माइंडसेट मला बदलायचं आहे. इट्स अ ट्रीटमेंट. मला तुमचं ट्रीटमेंट करायचं. या ठिकाणी बसलेले मुलं कोणकोणत्या द्विधावस्थेतून असतील मला माहिती नाही, कोणकोणत्या समस्येतून इथपर्यंत आले असतील मला माहिती नाही, कोणत्या समाजातून, कोणत्या जातीतून, कोणत्या धर्मातून, कोणत्या ठिकाणाहून, कोणत्या गरिबीतून आले असतील मला माहिती. कारण की या गोष्टी माणसाला पाठीमागे आणतात. खरं आहे का? बरोबर आहे? तर त्याला म्हणतात पास्ट. पास्ट, ये जो पास्ट होता है बेटा, इतना खतरनाक और इतना भयानक कैसे बोलते हैं पास्ट? बीती हुई बातें जैसी की वैसी हमारे दिमाग में से हो जाती है. हम कुछ करना चाहते हैं, कुछ बनना चाहते हैं, लेकिन बन नहीं पाते. पास्ट पीछे ला लेता है. नाही बेटा, आपली अवकाश नाही आहे. बऱ्याचशा गोष्टी डोक्यात राहतात, बऱ्याचशा गोष्टी माणसाला पाठीमागे आणत असतात. त्याला म्हणतात पास्ट. भूल जाओ बातें जो तकलीफ देती है. भूल जाओ, दिमाग में से निकाल दो जो बातें आपको तकलीफ देती है. ज्या गोष्टीवर तुम्ही पाठीमागे आहात, तुमच्यामध्ये क्वालिटी आहे, तुम्ही हुशार आहात, पण बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला पाठीमागे आणतात, त्याला म्हणतात पास्ट. मला एका मुलानं खूप छान प्रश्न विचारला. म्हणे सर मला एक प्रश्नाचं उत्तर हवंय. म्हणलं काय राजा? म्हणे सर तुम्ही म्हणता भूल जाओ, भूल जाओ, भूल जाओ. कसं शक्य? आमच्या डोक्यात तर काही डिलीट ऑप्शन आहे का? म्हणे बरं आपल्या डोक्यात जर काय डिलीट ऑप्शन असतं तर किती चांगलं झालं असतं. अरे झालं असतं का नसतं? जी गोष्ट आपल्याला लागत नाही ती आपण काय केली असती? कम्प्युटर मध्ये डिलीट ऑप्शन आहे का? मोबाईल मध्ये डिलीट ऑप्शन आहे का? ज्या गोष्टीत सेव्ह होतं त्या गोष्टीत काय डिलीट ऑप्शन? आपल्या डोक्यात डिलीट ऑप्शन आहे का? अरे आहे का? नाही. जर असतं तर बरं झालं असतं का नसतं? अरे बरोबर आहे का? डिलीट ऑप्शन जर असतं तर बरं झालं असतं का नसतं? बऱ्याचशा गोष्टी आपण डिलीट केल्या असत्या आणि पुढे गेलो असतो. बरोबर आहे ना? पण झालं काय असतं माहिती मित्रांनो, सपोज एखादा पोरगा अभ्यास करून गेला, बापाला आला राग, बापाच्या काचू आता पोराला राग आला. चमाले हे काय लफडे? बाप आले की सप्तान आले की टप्पन आले की टप्पन. आता पोराला राग आल्यानंतर पोराला काय केलं? बापाला डिलीट.
80% गरजेचं आयुष्य. एपीजे अब्दुल कलाम सांगतात कि मेरे साथ ऐसी कुछ बातें हुई थी, अगर वो मैं दिमाग में रखता तो आज मैं एरोनॉटिकल इंजीनियर नहीं बन पाता. एक जोरदार टाळ्या. एवढाही खतरनाक आपला पास्ट नाहीये, एवढाही खतरनाक नाही. मला एक मार्कर हवा होता. एकदा एका मुलाने एक प्रश्न असाच केला, पण सर ट्रीटमेंट मी सेशन देत नाहीये, तुम्ही समजून घ्या काही गोष्टी, कारण तुमच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या गोष्टी आहेत. एका मुलानं मला असा एक प्रश्न केला की सर तुम्ही म्हणताय की कुछ बातें भूल जाओ, कुछ बातें भूल जाओ, पण काही काही गोष्टी अशा असतात की त्या डोक्यातून जात छोटीशी गोष्ट आहे, खूप महत्वाची. कृपया करून पाठीमागचे मुलं आवाज येतो बेटा माझा? हो. आणि तुम्ही शांत जर बसाल तर नक्कीच आवाज येईल. मला खरंच खूप बरं वाटलं की तेव्हापासून कोणत्याही मुलाचा आवाज येईल तर जोरदार टाळ्या सगळ्या. एक छोटीशी गोष्ट आहे की एका मुलानं शिक्षकाला विचारलं म्हणजे सर आप कहते की भूल जाओ भूल जाओ भूल जाओ, पण बऱ्याचशा गोष्टी त्या डोक्यातूनच जात नाही. मग सरांनी विचारलं की तुला असा कोणता त्रास आहे, अशा कोणत्या गोष्टी तुझ्या डोक्यात आहेत की ज्या गोष्टी डोक्यातून जात नाही. मग त्या मुलानं सांगितलं म्हणे सर मागच्या वर्षी माझ्या घरात एक ऍक्सिडेंट झाला, त्याच्यामध्ये माझे वडील एक्सपायर झाले, त्याच्यानंतर माझ्या बहिणीचा डिवॉर्स झाला, त्याच्यानंतर माझा जो भाचा आहे तो आज हॉस्पिटलमध्ये आहे, आर्थिक तंगी आली आहे, घरात पैसे नाही आहेत आणि माझं मन अभ्यासात लागत. दुसरा प्रश्न दुसऱ्याला विचारला. सरांना वाटलं एकालाच काय प्रॉब्लेम असेल, दुसऱ्यालाही असू शकतो. दुसऱ्याला विचारलं म्हणजे बाळा तुला म्हणजे सर अशाच प्रकारची माझ्या घरात सुद्धा समस्या आहे की माझे वडील रोज दारू पिऊन येतात, आईला मारपूट करतात, आई मानसिक टेन्शन मध्ये गेली आहे, सर घरात पैसे नाही आहेत, सर एखाद्याने माझा अपमान केला, सर माझा या पद्धतीने मला माझं लक्ष अभ्यासात लागत नाही. तिसऱ्या मुलालाही विचारलं, त्याने अशाच प्रकारे काहीतरी उत्तर दिले. चौथ्याला विचारलं, पाचवं शहाणं म्हणे सर. आता सरने त्या मुलाला विचारलं म्हणे बाळा तुला काही अडचणी, म्हणे हाव सर मला बिन अडचण. म्हणे किती? म्हणे सर मला फक्त एकच अडचण आहे म्हणे. आता मास्तरला वाटलं नेमकं एकच अडचण तर नेमकी काय आहे बाबा याची अडचण, म्हणून खोदून विचारलं सर म्हणे बेटा तुझी अडचण काय राजा? म्हणे सर म्हणे सर मी अडचणले मोकळे म्हणजे झालं म्हणे सर माझं विचारले प्रेम आणल्यानंतर सरांना दाखवले म्हणे सर टोमॅटो घेऊन आलो म्हणे सर. व्हेरी नाईस बहुत बढिया. मग आता काय करा सर या टोमॅटोचं? म्हणजे जितक्या गोष्टी तुम्हाला आठवतात जितक्या गोष्टी तुम्हाला त्रास देतात प्रत्येक टोमॅटोवरती एक गोष्ट लिहायची. वडिलांचा ऍक्सिडेंट झाला, वडील एक्सपायर झाले, त्याच्यानंतर आर्थिक स्थिती बदलली, बहिणीचा डिवॉर्स झाला, पतींची मारझोड, वडिलाची दारू पिणं, आईची मानसिकता खराब झाली, गरिबी, लाचार, ज्या गोष्टी असतील त्या संपूर्ण त्या टोमॅटोवर लिहायच्या.
प्रत्येक मुलाने लिहिले. आता एका मुलाने प्रश्न केला म्हणजे सर आता या टमाट्याचं काय करायचं, म्हणजे काहीच नाही करायचं, बॅगेत ठेवून द्यायचं, बॅगेत ठेवून द्यायचं. म्हणजे आता दुसरा एक प्रश्न आला की सर म्हणजे किती दिवस बॅगेत ठेवायचे. मग त्या सरांनी सांगितलं म्हणजे बेटा जोपर्यंत मी काही सांगत नाही म्हणत नाही तोपर्यंत ते बॅगेतून काढायचे नाही. हा, बॅगेतून काढायचे नाही असं म्हटल्यानंतर पोरं अजून परेशान. पण आता शाळा बस घर, शाळा बस घर हे त्यांचं रोजचं डेली रुटीन सुरू. एक दिवस झाला, 2 दिवस झाले, 10 दिवस झाले, 15 दिवस झाले, 20 दिवस झाले. एका मुलाने हात वरती केला म्हणे सर एक प्रश्न आहे. म्हणे बेटा काय प्रश्न आहे. म्हणे सर मला रोज शिवाय देते. म्हणे सर म्हणे काय मॅडम. म्हणे सर ते टमाटे बॅगेत सडले. म्हणे सर वाचतो. म्हणे सर लक्ष देऊन ऐका. सर ती बॅग माझ्या पाठीवर असती आणि त्या बॅगेतले सडलेले टमाटे मला दुर्गंध देतात, माझ्या डोक्याला खराब करतात. सर किती दिवस ते बॅगेत ठेवायचे. त्यावेळेस सरांनी उत्तर दिलं ज्या प्रकारे ते टमाटे तुमच्या बॅगेत सडले तर तुम्हालाच त्रास देत आहेत, त्याच प्रकारे तुमच्या डोक्यातला पास सडून फक्त तुम्हाला त्रास देत भूल जाऊ बाकी भूल जाओ. जो बातें आपको स्टडी करते टाइम पर तकलीफ देती है, जो बातें आप किताब हाथ में लेते ही दिमाग में आती है, जो बातें आपको तकलीफ देती है दोस्तों उस बात को भूल जाओ. वर्गात येताना तुम्ही तुमचं पुस्तक आणि शिक्षकांकडेच लक्ष असलं पाहिजे. भीती बातें घरच्या ठिकाणी, मित्राच्या ठिकाणी, घरच्या समस्या घरच्या ठिकाणी, मैत्रिणी घरच्या ठिकाणी. वर्गात पाय ठेवला विषय संपला. मी आणि शिक्षक एकरूप एक जीव. माय शपथ ज्या दिवशी तुम्ही शिक्षकांसोबत एकरूप होल ना, मजाक नाही करत, लिस्ट मध्ये सगळ्यात पहिले तुमचं नाव असतं. पण आम्ही असं करत नाही. आम्ही बऱ्याचशा गोष्टी इथे घेऊन येतो. म्हणून 500 मुलांच्या जागी फक्त 50च रिझल्ट काय येतोय याला कारणीभूत सुद्धा तुम्ही आहात. मन लावून या ठिकाणी बसत नाही आणि आम्ही दोष दुसऱ्यांना देण्यासाठी तयार आहोत. शिकण्यासाठी आम्ही बसत नाही दोस्तो. जे लेट आलेत ना ते लेट कारण काय, तुम्ही पुढे बसू शकत नव्हते का, यांच्या रिझर्व जागा आहेत का या नाही, त्याला कारणीभूत तुम्ही आहे. कारण की तुमचं आरामात उठू नये. आरामात उठो पठ्या. त्या मायला पाहायचंच काम नाही. रात्री 1-1:30 वाजता आलो मी. अक्षय सर आहेत. सकाळी 4ला जाग येते. 1:30ला झोपलो. किती घंटे झोप झाली, 2-2.5 तासही झोप नाही झाली. 4 वाजता रुटीन आहे यार. जास्त वय नाही, वय खूप कमी. प्रश्न असा आहे की कमी वयामध्ये जर अचिव्हमेंट करायची असेल ना तो जागना पडेल. नंतर झोपायचं नाही. एकदा स्टार लागल्यानंतर ते विषय का, ड्रेस आल्यानंतर ते विषय का, मग कोणी म्हणत का. बरोबर आहे. तर रिक्वेस्ट आहे तुम्हाला, जर थोडीशी जर समोर जर आला तर बिघडतं काय, तुम्ही त्याला गुन्हेगार तुम्ही आहात. तुम्ही आहात, हे मुलं नाही. हे लवकरात लवकर आले. 9:30 वाजेपासून इथे आले. 9:45 वाजता मुलं इथे आले. तुमचं आपले 10:15 आपलं तर आहे समाज तर सगळ्याला शिकवतो. परंतु आज एक सगळ्यात पहिला नियम लक्षात घ्या. मी काय सांगितलं, मी सेशन घेत नाहीये. सर ट्रीटमेंट आहे. ट्रीटमेंट तुम्ही लय भाषण ऐकले असतील, युट्यूबला लय भाषण आहे, भरपूर आहे. पण खरंच त्याचा आपल्याला परिणाम होतो का, नाही होत. इट्स अ ट्रीटमेंट या. आजपासून ना त्या चौकटीच्या आतमध्ये तुम्ही आलात ना तर घरच्या गोष्टी, रूमवरच्या गोष्टी, तुम्ही आणि शिक्षक, दुसरं तिसरं कोणी तुमच्या मधात. मग सगळ्यात पहिले आईवडिलांसाठीच करतो ना, म्हणजे थांब काय करायचं. कोणासाठी, मी कोणासाठी जगतोय, त्यांच्यासाठी. मी इथं डोक्यात घालून जमेल का, सरहदीवरती जमेल का. वो क्या कहते हैं, जिन्होंने पैदा किया वो तो तुम्हारे माँ बाप है, लेकिन जिसके ऊपर जी रहे वो सबसे पहली माँ अपनी.
मी एका कार्यक्रमात गेलो होतो, ती गोष्ट बऱ्याच जणांनी ऐकली असेल, त्या मुलांनी मला ऐकलंय, परंतु ज्या मुलांनी ऐकलं नाही त्या मुलांसाठी खूप गरजेचं आहे. याचं कारण असं आहे की एखादी गोष्ट जर का माणसाला आयुष्य जर बदलू जर इच्छित असेल तर ती गोष्ट सांगणं गरजेची आहे. मी एका कार्यक्रमात गेलो होतो, त्या कार्यक्रमात गेल्यानंतर एका मुलीचा सत्कार होता. त्या मुलीला 10वी मध्ये 98.2% मार्क्स मिळाले. त्या 11 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 98.2% मार्क्स मिळाले होते आणि त्या मुलीचा लोकमतवाल्यांनी 1 लाख रुपये देऊन सत्कार केला होता. किती लाख रुपये देऊन? किती लाख रुपये देऊन? 1 लाख रुपये देऊन त्या मुलीचा सत्कार ठेवला आणि त्या कार्यक्रमात मी जायचं ठरवलं. मला या कार्यक्रमात मला जायचंय. नेमकं कारण काय की लोकमतवाल्यांनी या मुलीला 1 लाख रुपये दिले. मी त्या कार्यक्रमात गेलो. आता माझी एक सवय होती, तिला चुकीचं म्हणा बरोबर म्हणा काय म्हणायचं ते म्हणा, माझी एक सवय होती मला सगळ्यात पुढे बसायला आवडायचं. कारण होते की मला कोणी डिस्टर्ब करू नये म्हणून, कारण होते की मला शिकायचं होतं म्हणून, आणि मला लवकरात लवकर स्वतःचा ग्रोथ करायचा होता म्हणून मी सगळ्यात पुढच्या सीटवर जाऊन बसलो. सगळ्यात पुढच्या फ्रंट. एक जणाला उठ तुझ्या मानावर झालंय काय, नेमकं प्रॉब्लेम काय. मी तिकडच्या सीटवर उठलो, त्याच्या पाठीमागच्या सीटवर गेलो. डबल आलो उठ. नेमका प्रॉब्लेम काय. तिथून उठलो, आता उभा राहिलो. नंतर मला कळालं. मी त्या माणसाला विचारलं, म्हणलं बाळा नेमकं मला इथून उठवलं तिथून उठवलं तिथून उठून राहिला. म्हणजे दादा 1, 2 आणि 3 या VIP सीट आहेत म्हणे, या ठिकाणी तुला बसण्याचा अधिकार नाही. त्या दिवशी कळालं कि अगर आपके पास कोई स्किल नहीं है और कोई पद नहीं है, इस दुनिया में आपकी कोई औकात नहीं. आमिर खान का एजुकेशन कितना हुआ ये इंपॉर्टेंस नहीं है. सुपरस्टार रजनीकांत का एजुकेशन कितना हुआ इंपॉर्टेंस नहीं है. स्किल की दुनिया उसे गॉड मानती है. अमिताभ बच्चन एजुकेशन कितना इंपॉर्टेंस नहीं है. आणि त्याच प्रकारे अरे वर्दीवर जर स्टार असते तर उठवायची कोणाची हिंमत नसते. खरं अगर इज्जत कमाना चाहते हो ना दोस्तों, मजाक नहीं कर रहा, पद हाथ में जे मिळवायचे ना पद, जोपर्यंत तुमच्या हातात काही पद काही हुद्दा नाही आहे ना तोपर्यंत तुमची इज्जत नॉर्मल. त्यानंतर मी त्या मुलीला ऐकलं नाही. त्या मुलीला ऐकलं, आयुष्य बदललं. त्या मुलीला खूप सुंदर पद्धतीने सांगितलं होतं की त्या मुलीला काही प्रश्न विचारले अँकरिंग करणाऱ्याने तिचा सत्कार केला आणि काही प्रश्न विचारले. बेटा तू अभ्यास कसा केलास म्हणे, तू अभ्यास कसा केलास म्हणे, तुला मॅथ मध्ये सायन्स मध्ये पैकीच्या पैकी मार्क्स आहेत, तर नेमका कशा प्रकारे तू अभ्यास केला आणि आज तू आलो महाराष्ट्रात सर्वप्रथम. त्या मुलीला खूप सुंदर पद्धतीने सांगितलं. थोडं लक्ष देऊन ऐका बेटा, खूप गरजेचं आहे. ती सांगते की ज्यावेळेस मी 9thला होते, ज्यावेळेस मी 9thला होते त्यावेळेस माझे बाबा मला म्हणायचे बेटा तुला CA व्हायचं, चार्टर्ड. ज्यावेळेस मी 9वीला होते त्यावेळेस माझे बाबा मला म्हणायचे बेटा तुला काय व्हायचंय. मी वडिलांना विचारलं की बाबा नेमका CA म्हणजे काय. माझ्या वडिलांनी मला खूप सुंदर पद्धतीने सांगितलं की बेटा CA म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट असतात, जे की मोठ्या मोठ्या कंपनीचे सगळे व्यवहार पाहतात आणि खूप मोठं त्यांना मिळतंय. मग मी दुसरा प्रश्न विचारला, पण बाबा मी CA का, पण बाबा मी CA का. त्यावेळेस माझ्या वडिलांनी मला सांगितलं, म्हणजे बेटा तुला माहिती मी कोणत्या ऑफिसला, म्हणजे नाही बेटा मी एका CAच्या ऑफिस मध्ये आहे, ज्या ठिकाणी मी कारकूनचं काम करतो, फाईल उचलण्याचं काम करतो, त्यांचं ऑफिस झाडण्याचं काम करतो आणि मला 2 ते 2.5 हजार रुपये सॅलरी मिळतं. त्या साहेबांच्या खुर्चीकडे पाहिलं ना राजा, तर त्या साहेबाच्या जागेने मला तू दिसतेस. म्हणून मला असं वाटतं की तू सुद्धा CA. मी 9वीतून 10वीत गेले, मी 9वीतून 10वीत गेले आणि पहिल्याच महिन्यात माझे वडील एक्सपायर झाले. काय म्हणते, मी 9वीतून 10वीत गेले आणि पहिल्याच महिन्यात माझे वडील एक्सपायर झाले, वारले.
मी घरी यायचे, रडायचे. भांडे काम करून शिकली ती मुलगी बरं का. मी घरी यायचे, रडायचे, बाबांचा फोटो बघायचे, पण मला बाबांचा एक शब्द आठवायचा, बेटा मला रडगाणं मान्य नाही, मला लढा मान्य. काय मान्य? मला रडगाणं मान्य नाही, मला रडणारे लोक नकोय, मला लढणारे लोक हवेत. त्याला विना यशस्वी लोक होतात. आणि काय शिकायला मिळतं या, ज्या मुलीला तिच्या वडिलांनी 9वीत असताना शिकवलं की बेटा तुला सीए बनायचंय, ती मुलगी सांगते की मी 10वीला असताना माझे वडील एक्सपायर झाले, वारले, आणि ते डोळ्यासमोर ठेवून, ते स्वप्न डोळ्यासमोर ठेवून मी महाराष्ट्रात सर्वप्रथम आले, कारण की मला माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं. काय इथं बसलेल्यांच्यापैकी आई वडिलांचं स्वप्न नाहीये तुम्ही भरती व्हावं? इथे बसलेल्यांपैकी काही लोकांचे तर असंही झालं असेल की बेटा आता घरात पैसे नाही, बरं हे धर, हे सोनं मोडते रे, हे धर, हे धान्य विक, काही राहिलं असं नाही, एखादा गुंता तो विक. माझ्याजवळ जे विकण्यासारखं होतं बेटा ते विकलंय आणि इथं पाठवलंय. असतील त्याच्यात काही लोक. बेटा ते स्वप्न डोळ्यासमोर ठेवा, आजपासून स्वतःला जागृत करायला उठा. जोपर्यंत जागे होत नाही ना तोपर्यंत तुमच्या अंगावरती वरती येत नाही. जागृत होणं गरजेचं. डोळे उघडा रे, झोपलेलं नका राहू. बरेच मुलं आहेत ना मजाकी स्वभावाचे, आयुष्य बर्बाद करून टाकले स्वतः, दुसऱ्यांचंही करताय. आणि याच्यानंतर बरेचसे लोक तुम्ही पाहिले असतील, ज्या लोकांचं वय झालंय, ज्या लोकांची आर्थिक स्थिती आता सध्या बिकटलेली आहे किंवा बिघडलेली आहे, 40-45 वर्षाचे झालेले आहे, रुपया खिशात नाही, त्यावेळेस ते म्हणतात माझ्या मायामुळे असं झालं, माझ्या बापामुळे तसं झालं, माझ्या बहिणीमुळे झालं, माझ्या भावामुळे झालं, याच्यामुळे झालं, त्याच्यामुळे झालं. नाही, कोणामुळे काहीच नाही झालं, त्याला गुन्हेगार तू आहे स्वतः. ज्या वेळेस शिकण्याचं वय होतं, ज्या वेळेस पुढे जाण्याचं वय होतं, ज्या वेळेस काहीतरी करण्यासाठी तुला पुढाकार देत होते, ज्यावेळेस पैसा देत होते, पुढं करत होते, त्यावेळेस तू शिकला आणि त्याला गुन्हेगार तू आहेस. दुसऱ्यांना ब्लेम करायचा अधिकार तुम्हाला नाहीये. तर जोरदार काय आपल्या आईवडिलांना आईवडिलांसाठी अशा काय असतात तर एकदा जोरदार म्हणजे जोरदार. खूप लकी आहात की तुम्हाला आई वडील आहे का? खूप लकी आहे. माझ्यासोबत एक प्रसंग असाच घडला होता. मी एका प्रोग्रामला गेलो. औरंगाबादच्या जवळ सिल्लोड नावाचं एक गाव आहे, माहिती आहे का? सिल्लोडला असताना माझा प्रोग्राम झाला सिल्लोडमध्ये आणि निघालो एका ठिकाणी. सगळं दिवस बाराचे सेशन असतात. सकाळी 10ला स्टार्ट होतात, संध्याकाळी 6ला संपतात. असे 3-3 दिवसाचे माझे सेशन असतात. त्याची कॉस्ट भरपूर असते, ती फीस असते. एका विद्यार्थ्याची त्याची भरपूर फीस असते. मी बिझनेस कोचही आहे, त्याच्यामुळे त्याची भरपूर प्रमाणात त्याची फीस घेतली जाते. माझा प्रोग्राम संपला आणि येऊन ते एका ठिकाणी थांबलो. थांबल्यानंतर रुग्ण सगळ्यांना माहिती दिली गोष्ट, त्यांनी पाहिलं सुद्धा त्या मुलाला. आणि तिथून आल्यानंतर मी एका जागी थांबलो, थोडा रिलॅक्स व्हावं म्हणून मी गाडीत माझ्या झोपून राहिलो. छोटासा मुलगा आला, त्याने गाडीला वाजवलं. मी गाडीचं डोर उघडलं. त्या मुलाला माझ्यासमोर हात पसरवला. म्हणजे मामा पैसे खिशात जेवढे होते तेवढे काढले, चिल्लर एकावर बघत आहे. दुसऱ्या दिवशी कार्यक्रम होता. मी योगा करून त्याच ठिकाणी थांबलो. थांबल्यानंतर तो मुलगा पुन्हा आला, त्यानं गाडीला वाजवलं आणि पुन्हा तिची डिमांड होती. आता थोडीशी वाढली, मामा भूक लागली, तुला जेव. मी त्या मुलाचा हात धरला, छोटासा आहे, हात धरला, घेऊन गेलो. गेल्यानंतर त्या मुलाला म्हटलं तुला जे खायचं बेटा ते खा, जे जसं करायचं तसं कर. त्यावेळेस त्या मुलाला विचारायचं बेटा आई वडील कुठे असतात, बाबा कुठे आहेत, आई कुठे आहेत. त्या मुलाला काहीच उत्तर दिलं. पण जो हॉटेल मालक होता तो ऐकत होता. त्या हॉटेल मालकाने मला सांगितलं, म्हणे सर याचे वडील तर आम्हाला माहिती म्हणे, परंतु तिची आई जी होती ती मानसिक रुग्ण होती, बसण्यानंतर झोपायची. काही लोकांनी तिच्यावर अत्याचार केले, बलात्कार केला. तो मुलगा बस स्टँडवरती जन्माला आला.
तिचं बाळातनं सुद्धा पेपरला खूप मोठी बातमी होती आणि तो मुलगा होता. मी क्षणभर विचार केला की या मुलाचा काय गुन्हा आहे. मी विचार केला की या मुलाचा काय गुन्हा आहे. मी त्या मुलाला उचललं, पोलीस स्टेशनला घेऊन गेलो. पेज घेतला, त्याचा एक फोटो काढला, माझा एक फोटो लावला, त्यावरती लिहिलं की हा मुलगा आजपासून किशोर अंमलीबाबत चालू आहे. अशा 7 अनाथ लेकरांचा सुद्धा मी बाप. मित्रांनो, याचं कारण असं होतं, किती लकी आहे आपण, किती लकी आहे की तुम्हाला आई वडील आणि ते आई वडील तुमचं काहीतरी स्वप्न बघताय की माझी मुलगी ड्रेसवरती, माझा मुलगा ड्रेसवरती आणि माझं जे आतापर्यंत जे दारिद्र्यात गेलेलं आयुष्य त्याला नक्की सुधारेल. खरं आहे काय? म्हणून बेटा तुम्ही खरंच खूप लकी आहात. आपल्या आई वडिलांसाठी एका पूर्ण जोरदार घडलं असं की त्या कार्यक्रमामध्ये आवाज येतोय का माझा? त्या कार्यक्रमाची फीस, टॅगोर नावाचे व्यक्तिमत्व होते, त्यांची फीस 2 लाख रुपये होती. पहा, काही लोक कशातून शिकतात, मी कशातून शिकलो. त्या व्यक्तीची एका दिवसाची, एका कार्यक्रमाची, आता तर 10 लाख रुपये घेत होतो व्यक्ती पर डे एका दिवसाची. आणि नॉलेज सुद्धा त्याच प्रकारचं असतं. तर मला कोर्सेस करायची, मला शिकायची खूप आवड, मला पुस्तकांची खूप आवड. माझा सगळ्यात जास्त वेळ हा पुस्तकांमध्ये असतो. मला शिकण्यामध्ये, मी स्वतःला डेव्हलप करण्यामध्ये घालवते. मी कुठं कमी आहे, कुठं चुकतोय, या सगळ्या गोष्टी मी सुधारण्यात माझा वेळ घालवत असतो. तर त्या कार्यक्रमात मी गेलो. कार्यक्रमात गेल्यानंतर झालं असं की मी सेकंड रो मध्ये होतो. सेकंड रो मध्ये असल्या कारणाने त्यांनी मला उभं केलं. अचानक 40 लोक होतो आम्ही. किशोरजी खडे होते, मी उभा राहिलो. उभा राहिल्यानंतर त्यांनी मला एक प्रश्न केला, किशोरजी मैं यहाँ पर आया हूँ तो मैंने कितना फीस लिया? बोला सर जी 2 लाख रुपया. किशोरजी मैं नेक्स्ट टाइम आऊंगा ना तो मैं 5 लाख रुपए दूंगा. तिच्या मार म्हणला हे काय कपडे, इस टाइम पर आए तो कितना लिए, नेक्स्ट टाइम आगे कितना लेंगे? मैं सर का विचार बोला, सर ऐसा क्या लगता है, ये क्या मैटर क्या है, ऐसा का? तब सर ने मला एक प्रश्न विचारा, बोले किशोर जी बात बताओ, जो मैंने 2 लाख रुपए फीस लिया है और जो मैं नेक्स्ट टाइम 5 लाख रुपए लूंगा, ये अमाउंट आपने डिसाइड किया? सर जी नहीं, ये अमाउंट मैंने डिसाइड नहीं किया. एक काम करो किशोर, आपके जो आगे बंदा बैठा है, जो पीछे बंदा बैठा है, जो अगल बगल में जो बंदे बैठे हैं, उन सभी से पूछ लो कि 2 लाख लेना है या 5 लाख लेना है या 10 लाख लेना है, ये अमाउंट किसने डिसाइड किया? बोला सर जी किसी ने भी नहीं, आपका अमाउंट किसी ने भी डिसाइड नहीं किया. और एक ऑप्शन देता हूं, हॉल के अंदर जितने भी लोग बैठे ना, उन सभी से पूछ लो कि 2 लाख लेना है या 10 लाख लेना है, ये अमाउंट किसने डिसाइड किया? बोला सर किसी ने भी नहीं. त्यावेळेस त्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं, किशोरजी 2 लाख लेना है या 5 लाख लेना है, ये वैल्यूएशन की कीमत मेरी है, ये मैंने डिसाइड की है. तू डिसाइड कर इस दुनिया में, समाज में तेरी कितनी कीमत होनी चाहिए, क्योंकि अपनी कीमत सिर्फ अपने हाथ में. ये दुनिया मेरा वैल्यूएशन नहीं कर सकती, मैं खुद का वैल्यूएशन करूंगा. आप खुद का वैल्यूएशन कर सकते हैं. आपके अंदर उतनी ताकत है कि खुद को सबसे पहली बात तो परखो कि मेरे अंदर सबसे बढ़िया क्या है, सबसे बेस्ट क्या है. जन्म लालच ना दोस्तों, एक ना एक दोस्त मरना है, शाश्वत सत्य. अगर आप पैदा हुए हो तो आप जानिए, ज्या गोष्टीचा जन्म आहे त्या गोष्टीचा काय आहे, मरायला घाबरायचं नाही. मैथुनी करतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट, सैन्यात भरती होणारे मुलं जे असतात ना, ते खरंच मर्द असतात.
दिवस जागताय तेव्हा आपण रात्री घरी आरामात झोपतोय, अन्यथा आतापर्यंत संपला. बरोबर. तर जन्माला आलो ना शाश्वत सत्यावर लागणार. अपना कुछ ना कुछ तो भी गोल रखो है. क्या करना है, कहाँ जाना है, कहाँ तक अपनी पहुंच. सुरुवात छोटी असू द्या, काही प्रॉब्लेम नाही. सुरुवात छोटी असली तरी काही प्रॉब्लेम नाही. स्वप्न मोठं असलं पाहिजे. अगर आपकी सोच अगर छोटी है ना तो आप गुनहगार हो आपकी लाइफ में. अगर आपकी सोच अगर आपके लाइफ के लिए अगर छोटी है तो आप गुनहगार हो आपके लाइफ के लिए. सोच को बड़ा करो. मी माझ्याबद्दल एक छोटीशी गोष्ट सांगतो, चालेल का? मी ही गोष्ट काय सांगतो कारण तुम्हाला याच्यातून शिकायला मिळालं म्हणून सांगतो की मी माझं एलएलबी झालं आणि माझं एलएलबी मन लागलं होतं. त्याचं कारण थोडंसं वेगळं होतं. त्याचं कारण असं होतं की मला गुन्हेगार सोडवायचे नव्हते, मला गुन्हेगारच शोधायचे नव्हते. तुमच्या लक्षात येत आहे का? एक वकील कोई गुन्हा करावा आणि माझ्याकडे केस याची प्रत्यक्षात असतो. माझं थोडंसं विचार वेगळे होते की मला पुन्हा सोडवायचं नाही तर मला गुन्हेगारच शोधायचं नाही, कारण एकदा गुन्हा दाखल झाला की पुन्हा गव्हर्नमेंट नोकरी विषय सांगतो. म्हणून मी आज त्यातून थोडासा वेगळा आहे, पण ऍडव्होकेट आहे. मी केसेस करू शकतो, घेऊ शकतो आणि कोर्टात जाऊ शकतो. मी हायकोर्टला प्रॅक्टिस करायचो. तर मी ज्यावेळेस एलएलबी झालं आणि थोडासा डिप्रेशन मध्ये आलो होतो आणि मी माझ्या घरामध्ये एक चुकून बुकून रात्री झोप आली नाही म्हणून मी चुकून बुकून असं दिलं की मला एका दिवसात 1,00,000 रुपये कमवायचं असं लिहिलं. चुकून बुकून रागाच्या ताणात लिहून असतात. ते पाहिलं माझ्या बहिणी तिनं पाहिलं. बरं कशी हसली असेल बरे का? कारण लाभ होती ना ती. मी माझ्या मित्रामध्ये ती लिहिलं. लय अवघड असली ती मला आज मी आठवली. बरं आता असं हसल्यानंतर बस शपथ कसं होईल? शांत बस काय असं ठीक होतं ना. ती माझ्या मायकडे गेली म्हणजे माझी मम्मी गेली. तुला माहिती पण कळलं काय केलं. आता तिला वाटलं मी टेन्शन मध्ये, तिला वाटलं की आता हे आत्महत्या करते. ती आली रडत म्हणजे बघू आता तिचं शिक्षण चौथी पास, तिला काही वाचता येत नाही. तिचा तो मोठा प्रॉब्लेम. आली ती आता आली तिला पाहिलं, तिला वाटलं तिच्या मानात एवढी मोठी रक्कम याला देऊ कुठून. कसा रडायला लागली नाही मा. त्याच्यानंतर आमचे शेजारी पाजारी लय हुशार लय छतू आणि त्याच्यातल्या तिथे आमच्या बाजूला एक मावशी होती लय खास सांगली रे. कोण दिलं म्हणे माहितीच ती खतरनाक वाईट तुम्हाला आज मी नाटो आमच्या गावात एखादं नाव सुचलेलं म्हणे. मित्रांनी सुद्धा पाहिजे. चहा पाजली राहून चहा पाजली, नाश्ता घेतला. जाताना मला काय म्हणतो काय करून द्या राज येतो ना, राज तो पण त्याच्या पुढचं करूया नका. मला म्हणतो एका काय दिवसात 1,00,000 रुपये तू स्वप्न बघू लागला तू कधी मध्ये 20 लाख पण खरं सांगत असतो
आणखी खोलली, कारण ते जर हसले नसते तर आज मी तुमच्या समोर आलो. सगळ्यात पहिले तर एक काम करा, ज्या मुलांना येणाऱ्या आगामी भरतीत भरती व्हायचं अशी किती जण बहुत बड़ी एकदा जोरदार काय सगळं एकच काम करा, एकच रूम आहे ना रूम, आता काही रस्त्यावर आपण पटकन म्हणायचं हो तुमच्याकडे पेटी काय खाली पेटी तर त्याच्यात तुमचं जे काय स्वप्न असेल बेटा ते बिंदास लिहून का लिहावं माहितीये का? कारण सांग का लिहावं माहितीये का? जोपर्यंत आपण आपल्या स्वप्नांवर प्रेम करत नाही ना तोपर्यंत ते मिळत नाही. डोळे उघडले की तुमच्या डोळ्यासमोर तुमचं स्वप्न दिसलं पण आपलं जर वेगळंच आहे. 2021 मध्ये पोट्टे तुम्हापेक्षा तर लहान लय लहान पण यायचं सर लय अवघड परिस्थिती आहे. एक पोरग म्हणालो सर बरेचसे लोक आता मी परवा दिवशी गोष्ट मी घाटीला गेलो होतो. घाटीला गेलो आता घाटीला गेल्यानंतर घाटीला घेता असे पेशंट कोणते पेशंट ते मी सांगतो. तर मी गेलो आता ते वाचलो त्याला वाचवलं पण ते बोलत होत कोण रडाळा कोण विष घेतलं अरे कमून बोले हादसा कैसा हुआ कि मैं जहां पर पढ़ाई करता था वहां पर बहुत सारे बच्चे आते थे, लड़के आते थे, लड़के आते थे और मैं एक दिन मैं मेरे स्टडी रूम से बाहर निकला, मेरे पीछे एक लड़की भी आई. बोले मुझसे कहा शेख अंसार मैं आपसे कुछ बात करना चाहता हूँ. बोले क्या? शेख अंसार मैं आपसे बहुत प्यार करता हूँ. माया आपल्या सारख्या माया मैडम जी मुझे माफ कर देना, मैं आपका अपमान नहीं कर रहा लेकिन एक बात बताता हूँ कि मैं प्यार करता हूँ मेरे IAS ऑफिसर से, मेरे पति. मला एवढंच म्हणायचंय तसं पोरी बिरी कमी नाही राहिल्या. शिकल्या पाहिजे, आपल्या बहिणी शिकल्या पाहिजे. तर जोरदार करायचं. आणि तुमच्या माहितीच तो सांगतो आता मुली कमी राहिलेल्या तुमच्या कांद्याला कांदा लावून इथं आहेत. आर्मी सुद्धा जागा आहे, पायलट सुद्धा होत आहे. आता कुठेही कमी राहिलेले तर जोरदार करायचं. सगळ्यात पहिले तर शिकून जा. एक की वर्गात येताना ना कधीच घरच्या गोष्टी इकडच्या तिकडच्या गोष्टी इथं आणायच्या.
सेकंड, तुमची किंमत आहे बेटा तुमच्या हातात. जर तुम्ही जर पाठीमागे राहत जर असं याला कारणीभूत तुम्ही आहात. याच वर्गात जर सिलेक्ट होत असतील तर याला कारणीभूत ते मुलं आहेत, त्यांनी अभ्यास केला. आणि याच्यामध्ये भरपूर अशी कारण आहेत की बरेचसे मुलं आहेत एवढे आळशी आहेत ना, एवढे आळशी आहेत. मी पाहतो की इथं एवढ्या जागेमध्ये 20 ते अलार्म वाजतात सकाळी 5 वाजता. एवढे आळशी. आणि हा आळस ना तुमचा सगळ्यात मोठा घातक आहे बरं. हा आळस जर तुमच्या जर असेल ना तर मग नाही होत. या तत्व आहे आळशी लोक यशस्वी का होऊ शकत नाही, कारण आळशी लोक आळशी. उद्या नंतर करू बघू अजून विचार केला नाही, टाइम गेलेला नाही, संपला बघा खाली. असं जर तुमच्या जर असेल तर आजच्या आज सुधरून घ्या. एक नियोजन पत्रिका तयार करा की मी किती वाजता उठलो पाहिजे, मी कधी आराम करावा, माझं जेवण कधी असलं पाहिजे, माझी स्टडी रोजच्या रोज किती असली पाहिजे, त्यात प्लस होत आहे की मायनस होत आहे, याचा एक टाइम टेबल एक नियोजन तयार करा. आणि त्याला 2दा वाचा, एक सकाळी आणि एक संध्याकाळी. मी माझ्या नियमानुसार बरोबर चाललोय का. आणि लोक असतील बेटा जर तुम्ही जर लिहिला बरं, किती लोक घरी जाऊन आपलं लक्ष घेणार आहे इमानी बा. बरेचसे लोक काय म्हणते खाली आले, बरेचसे ज्यांनी हात वरती नाही केला त्यांच्या डोक्यात असेल तिच्या मायला लिहिल्या पुढे होतंय का. पण खरं सांगू बेटा, हे ज्यावेळेस या माइंडला आपण रिमाइंडिंग करतो ना, बस गो मेरा लक्ष्य, तोपर्यंत ते पुढे जात नाही. आदमी सोच से पहले बनता है, बाद में वो बनता है. आदमी पहले सोच से बनता है, सोच के अंदर. ताजमहल माहिती करे डायरेक्ट खानाला सुरुवात केली का मागे भैया आणलेवर कर रे आहे तिथं गड्डा कर, तिथं रे इथं गड्डा कर, तिथं हा सगळ्यात पहिले डोक्यात आले, डोक्यावर कागदावर आणि कागदावर अस्तित्वात उभं राहिलं. खरं आहे का. जोपर्यंत तुमच्या डोक्यात येत नाही डोक्यावर कागदात उतरवा आणि पहा तुमच्या अंगावरती वरती असते तर जोरदार काढा. आपल्या वही ज्या वही तुम्ही वापरता तिच्यात सुद्धा लिहा. काय होतात की नाही. डोळे नसणारे प्रांजल पाटील जर काय ऑफिसर होऊ शकते तर तुम्ही काय होऊ शकत. त्यांचा जोरदार काढा. म्हणावं लागेल प्रांजल पाटीलला दिसत नाही, परंतु या तुमच्यापेक्षा डोळे असणाऱ्यांपेक्षा डोळे नसणारी बरी आहे. जर तुमच्या कारण तिच्या डोळ्यासमोर स्वप्न होतं यार कि मैं कर सकती मुझे पता, मैं कर सकती मुझे पता. दुनिया भले ही मुझे भले ही कह दे कि तुझे अपने लिए तुम नहीं कर सकती, नहीं हो सकती, लेकिन मुझे विश्वास है कि मैं कर सकती. म्हणून एक छोटीशी गोष्ट आहे. एकदा एका गावामध्ये गोष्ट ऐकायची का. सगळेजण टाईट बसायचे आणि असंच बसायचा. थोडंसं शिक्षकांना ग्रुप आहे तो शिकवाय. जवान पोरं तुम्ही कंबर दुखते म्हणा दुखते असं आणलं पाहिजे. काय करावं बस. ऐकू येतंय का. सगळेजण ताट बसा. जर असा कोणाचा जर प्रश्न जर असेल तर सर 3 तास फिजिकल करावं लागतं. तिच्या मला काय करतो आम्ही देणं सोडू घरी जा. समोरची गोष्ट आपण ऐकूया. एका गावामध्ये एका घोड्याची शर्यत ठेवण्यात आली. काय ठेवण्यात आलं होतं. काय इकडे लक्ष द्या. काय ठेवण्यात
आणि एक घोडा. काय ना घोडा. आता प्रत्येक जण जे यायचं आपले घोडा आणायचं नाव नोंदणी करायचं. एक जण यायचं घोडा आणायचं नाव नोंदणी करायचं. दुसरं जण यायचं घोडा आणायचं नाव नोंदणी करायचं. पण हे गाव लय परेशान होतं कारण त्या गावाला घोडं सापडलं. काय सापडलं नाही ते परेशान होते. जेव्हा मला शर्यत जवळ आली पण आपल्याकडे घोडं नाही. आता करावं तर करावं काय. त्याची नजर पडली एका गाढवावर. कशावर कशावर गाढवावर पडली. आता गाढवावर नजर पडली. त्याला आणलं. त्याला रंगरंगीकडे घोड्यासारखं दाखवलं. दाखवल्यानंतर गेला नाव नोंदणी केलं. आता शर्यतीचा दिवस आला. शर्यतीचा दिवस आला. त्याला आणलं घोड्याच्या मैदानात उभं केलं. आता ते गाढव स्वतः विचार करून विचार मला इकडून घोडं मी कोण. तर ते पाठीमागे गेले. त्याला त्याचा मालक पुढं आला. ते डबल विचार करते इकडून विचार मला घोडं इकडून नाही घोडत आणि मी कोण म्हणे गाढव. ते डबल पाठीमागे गेले. आणि फक्त 5 सेकंद राहिले ते शर्यत सुरू झाली. किती सेकंड किती 5 सेकंद राहिले. 5 सेकंद राहिले आणि 5 सेकंद राहिले असताना घोड्याला सुरुवात रेस सुरू होणार. 5 4 3 2 असं म्हणत नाही की सरपंचाने काय केलं गहून आणला ना हिरव्या मिरचीचा भत्ता त्याचं केलं शेपूट वरून दिलं. माय शपथ ते गाढव तू हे जिंकलं तर जिंकलं आणि जिंकूनही थांबलं नाही.
जर तुम्ही निशिस्त जर असाल, जर तुम्ही स्वतः काही शिस्त आणि काही नियम जर लावलेत, तर माय शपथ मजाक करत नाही, तुम्ही झाल्याशिवाय राहत सर. असे हजारो लाखो विद्यार्थी मी बनवले आणि इथे मी बऱ्याच वेळेस येऊन गेलो. मला बरेच जण ओळखतात नाही, कितीतरी आले कितीतरी गेले आणि आता काही तिने म्हशी बाजून राहिले. त्याला कारणीभूत शिक्षक नाहीये. याच वर्गातले हजार विद्यार्थी शिक्षक भरती झाले सर. 5,000 विद्यार्थी भरती करणारी सैनिक अकॅडमी महाराष्ट्रात एक नंबरची. कारण इथं सगळ्यात मोठं दैवत जर मानत असेल तर मी रमेश उपनार सरांना मानतो. कारण की काय येणार आहे रमेश सरांना मानतो. कारण सगळ्यात मोठं कसं काय येणार आहे नाही सरांना विचारून घ्यायचं. एवढी ताकद सरांमध्ये एकदा जोरदार फक्त सरांचं नाव ऐकलं की त्या ठिकाणी गर्दी जमते. मलाही बऱ्याच ठिकाणी अकोल्यात जर कोणी असेल तर अकोल्यात माझा प्रोग्राम झालेला आहे, बुलढाण्यात झालेला आहे, औरंगाबादला झाला, जालन्यात झाला. जर तिथलं कोणी जर असेल तर त्यांना सांगतो, एका मुलाच्या येणं निगेटिव्ह होऊ नका. असे कितीतरी संकट तुमच्यावरती येतील, खरं आहे का? निगेटिव्ह करणारे किती लोक तुमच्या सोबत राहतील, खरं आहे का? फक्त तुम्ही पॉझिटिव्ह राहा. तुम्ही पॉझिटिव्ह राहा की नाही सर या ठिकाणी आलोय 5 तास जरी म्हणलात तर तुम्ही तयारी करा. मला या ठिकाणी सिलेक्शन होऊनच जायचं बस विषय. मरगड राहत नाही. एक्सरसाइज मध्ये खूप मोठी ताकद आहे, चेहऱ्यावरती तेज असते यार. मरगड राहत मी पाहिलं सकाळी एका रूम मध्ये रात्री मला एका ठिकाणी झोपावं लागलं. बरेचसे कार्यकर्ते आमचे झोपेल होते. कुठे गेले ते कार्यकर्ते असं ऐकत नाही. असं तिथं तिथं बसून राहिले काय करून राहिली इकडंच कुठेतरी. एक कार्यकर्ता सकाळी निघून गेले, दुसरे कार्यकर्ते टूक. पण हा त्यांनी मला रात्री 1:30 वाजता घ्यायला आले होते. ते झोपले होते, त्याबद्दल नाही बोलत. परंतु दुसरी सगळ्यात मोठी द्विधावस्था का तुमची, याला गुन्हेगार सुद्धा तुम्ही असाल. कोणतं नाही की आपले सगळं फ्री राहतं त्याच्यावर काय ते रिलॅक्स व्हायला सोपं नाही. ते मरो जीवन येते, मरो येते. कारण की त्यांना जेव्हा तुम्ही कुणी मारून टाकेल ते जीवन नाहीये. तुमच्या लिस्ट मध्ये नियमामध्ये गोष्ट टाका की मी अर्ध्या तासाच्या वरती सोशल मीडियावरती राहणार नाही. कारण याची गरज आहे. इथून तुम्ही ज्या वेळेस बाहेर पडता त्यावेळेस तुम्ही त्या फेसबुक सोबत ते व्हिडिओ चॅट किंवा याच्या सोबत जाता त्यावेळेस तिथं शिकवलेलं तुमच्या डोक्यातून संपूर्ण निघून जातं. इथून गेल्यानंतर तुम्ही त्याचं रिव्हिजन करत नाही बेटा. इथून गेल्यानंतर आपल्याला चांगलं काय वाटतं, आपलं मन कशात रमणार आहे याचा आम्ही सगळ्यात जास्त विचार करतो. म्हणून आपण पाठीमागे आहे. मला नाही माहिती या 500 मुलांपैकी फक्त 10% मुलं हे आजपासून नियम लावतील. किती जण कोणकोणते 10 जण आहेत की मोबाईल फक्त मी अर्धा तास वापरेल. किती जण आहेत ते बाबू 10% मला ऐकून घ्या. नाही तुम्ही वापरा. मी तर म्हणतो ना तुम्ही 24 तास मोबाईल वापरा, 24 तास नेट वापरा. माझं काय जाणार त्याच्यात, सरचं काय जाणार त्याच्यात, सैनिक अकॅडमी काय जाणार त्याच्यात. तुम्ही नाही गेले दुसरे विद्यार्थी आहेत, जाणार तुमचं आयुष्य. एकदा मिळाले. जर सोनं करायचं असेल तर सोने को छोडना पडेल. सोनं करायचं असेल आयुष्यात तर सोने को छोडना पडेगा, तब जाके आपकी किंमत सोने जैसी बनेगी. गोल्ड की बात कर रहा हूं मैं. सोने को छोड़ना होगा तब जाके आपकी कीमत क्या बनने वाली है, सोने की तरह बनने वाली है. गोल्ड दोस्तों कोणाला मी भावनेला कधीच बोलत नाही. मला आवडत नाही कधीच कोणाला बोलणं. कारण की आमच्या तत्वात ते बसत नाही. परंतु काही गोष्टी अशा असतात की जे खरंच डोक्याला राग होऊन जातो. या ठिकाणी खरं इमानदारीने सांगा किती मुलं भरती होण्यासाठी आली. मी कोणा खाली आलो. मी इमानदारीने अंतःकरणातून विचारतोय. मोठ्या बडाया सहेब मला बोलायचं नाही आजवरती त्याला मी त्या मुलाला काही बोलणार नाही. एक शब्द मी बोलणार सर, तुम्ही बोलणार नाही. एखाद्या पर्टिक्युलर बोला तर चुकूनही बोलणार नाही की याला कोण हातवरती नाही केला तर नाही. इमानदारीनं किती मुलं या ठिकाणी भरती होण्यासाठी आलेली.
मग इमानदारी नाकाराखाली. मग इमानदारीने मला एक सांगा, काय नियम लावायचे आहेत का? किती मुलं तयार आहेत? ओके बेटा, यशस्वी व्हायचं असेल ना तर आयुष्याला काही नियम लावणं गरजेचं असतं. सगळ्यात पहिले उठणं. तुम्ही ज्या एक्सरसाइजला जाता ती करणं गरजेची, ती पिरियड गरजेची. जर ती तुम्ही केली नाही तर तुम्ही फिजिकली फिटनेस जर नसाल तर तुमच्या माहितीस्तव आजची स्पर्धेबद्दल थोडंसं बोलतो, लक्ष देऊन ऐका. आज 2000 किती आहे? अरे किती आहे? भारताची जनसंख्या किती आहे? थोडं बरं ना, ते महत्वाचं पॉइंट. किती आहे? 100. त्यातल्या त्यात आपल्या महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे? एका जण हात वरती करा, ज्याला एका असेल ते ना सांगा. अंदाजे सांगितलं तरी असं काही 11,23,00,000. मग मी 12 कोटी धावू का? सत्ताई वाढले असं काही केले 12 थोडस आता महत्वाचा पॉईंट. ओके बर, या 12 कोटी म्हणल्यानंतर महाराष्ट्रातून तुम्ही स्पर्धा देणार आहात, बरोबर? याच्यातून किती लोक स्पर्धेत असतील रे तुमच्यासारखे? किती? ओके बर, त्याच्यातून जागा किती असतात बेटा? 5. ओके, आणि या त्यातून किती तुम्ही? अरे अरे 9,99,000 लोकांसोबत स्पर्धा आहे. किती? किती? 9 लाख अल्ली पोरं याच्यात आहेत. अल्ली तुरंग याच्यात आहेत. जर सिलेक्शन जर करायचं असेल ना स्वतःच या 9-10 लाखातून, तर मजा करत नाही, गेम लावा, त्यामुळे सिलेक्शन तुमचं असेल. लक्षात टाइम मॅनेजमेंट. एका मिनिटाचं तुमच्याजवळ नियोजन असलं पाहिजे. सकाळी उठल्यापासून मी म्हणतो तुम्ही एक्सरसाइज करताय, तुम्ही वर्गात झोपल्यापेक्षा दुपारी आराम करा ना. अर्धा एक तास तुम्ही दुपारी आराम केला, कोणी बोलणार नाही त्या गोष्टीला. रिलॅक्सेशन हवंय डोक्याला. संध्याकाळी दुपारच्या टायमाला तुम्ही दुपारी थोडासा आराम केला, पुन्हा संध्याकाळी फ्रेश माइंड उठलात, मोबाईलला हात लावायचा नाही. एक लक्षात घ्या, जो आजच्या 2 वर्षापूर्वी नीट मध्ये सर्वप्रथम आला होता त्याचं एक वाक्य होतं की मी 2-3 वर्ष मोबाईलला हात लावलेला नाही. जो शेख अन्सार त्याच्या वर्गातून तो एकटाच सिलेक्ट झाला होता, त्यानं सरळ सांगितलं होतं की मी 4 ते 5 वर्ष मोबाईलला हात लावलेला नाही. मी सोशल मीडियाशी कनेक्टेड नव्हतो, मी कोणत्याही नातेवाईकाशी कनेक्टेड नव्हतो, मी फक्त कनेक्टेड होतो पुस्तकाने. मी त्याच वेळी नियम लावावा लागतो. जर तुम्ही स्वतःला नियम नाही लावले ना त्याला गुन्हेगार तुम्ही असाल. मग आता एवढ्या मोठ्या संख्येतून ही संख्या निवडणार आहे आणि त्याच्यातून तुम्ही एक आहात, ज्याच्यातून अजून मी म्हणलेला नाही, ही भरतीची संख्या आहे आणि ही प्रयत्न करणाऱ्यांची. मग याच्यातून तुम्ही किती आहात बेटा? किती? स्पर्धा कमी आहे का? अरे स्पर्धा कमी आहे का? मला आवाज थोडा पाहिजे, ऐकू येते मला काना. अरे स्पर्धा कमी आहे का? स्पर्धा कमी नाही. स्पर्धा कमी नाही, तुम्ही कमी पडता. तुम्ही कमी पडता. स्पर्धा, अरे मी तर म्हणतो ना, इथं अजून इथं 22 लाख जरी झाले आणि इथं 25 लाख जरी झाले तर तुमची तयारी काय असली पाहिजे माहितीये का? सर यहाँ 50 लाख भी होने दो आप,
कोनो दिक्कत नहीं, कारण मला विश्वास आहे की मी या भरती सिलेक्ट होणार आहे. मग हा विश्वास येतो कुठून? हा विश्वास येतो कुठून? त्याला सगळ्यात पहिले लागतं की माझा ग्राउंड इट्स अ बेस्ट. सर मेरी स्टडी इट्स अ बेस्ट, मेरा मॅथ इट्स अ बेस्ट. इथं तुम्ही जे शिकता ना त्याला 10 ते 15-20 वेळा तुमची प्रॅक्टिस झाली पाहिजे, तुमची स्वतः. स्पर्धा छोटी नाही आहे बेटा, तुम्ही कमी पडता. पण हा हे मुलं भरती होणार आहेत का नाही? आर्मीला तुमची गरज नाही बरं का, तुम्हाला गरज आर्मीची, बरोबर आहे का? एकदा सिलेक्शन झालं की समजून घ्यायचं की तुम्ही गव्हर्नमेंटचे काय झाला जवळ. त्याला पुरो नाही पुरो सन्मान मान सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील, बरोबर आहे का? बरं हा नियम किती लोकांना आवडला बरं? हा हा त्याच्यातून तुम्ही किती जण आहात? एक. बर वेळ आपल्याजवळ जास्त आहे का जवळ? अरे जास्त आहे का? काही मुलांच्या जवळ कदाचित 2 वर्ष असेल, काही मुलांचं बेटा बऱ्याच लोकांच्या घरी असंही चालत असेल की बघ 1 वर्ष तुला वेळ देते, 1 वर्षानंतर तुझ्याजवळ वेळ नाही, तुला काय करायचं कर. कदाचित असं होईल की बेटा 1.5-2 वर्ष त्याच्यावरती मी तुला वेळ देऊ शकत नाही, कारण तू कोण आहे? मुलगी आहेस. अरे बरोबर आहे का? बरोबर आहे बेटा. हा जो वेळ ना आलेला, शपथ घ्या की जोपर्यंत मी भरती होत नाही ना किंवा माझी ड्रेस अंगावरती घालत नाही तोपर्यंत मी शिकला मजा नाही. आणि खूप कमी काळात, खूप कमी काळात 5 वर्षाची ताकद 1 वर्षात. मिल्खा सिंगचा पिक्चर किती लोकांनी पाहिला रे? नसेल पाहिला तर पुन्हा एकदा बघा, मला लय आवडतं. मला 3-4 पिक्चर खूप आवडतात. एक आहे इडियट, एक आहे मिल्खा सिंग, मेरी कॉम आणि दंगल. काय पिक्चर आहे, ताकद आणते माणसाला, खरं आहे ना? तर मिल्खा सिंगच्या पिक्चर मध्ये एक डायलॉग खूप छान आहे की तो येतो आणि त्याचा गाईड, त्याचा कोच, त्याचा सीन त्याला काय सांगतो की मिल्के ये ग्राउंड है, ये ग्राउंड है और इस ग्राउंड में तुझे दौड़ना है. तो मिल्खा क्या सांगतो? हाँ सर जी, मैं इस राउंड के 20 चक्कर लगवा सकता हूँ, मैं इस राउंड के 20 चक्कर लगवा सकता हूँ. त्याचा कोच काय म्हणतो माहितीये का? मिल्के 20 चक्कर नहीं लगवाने, 20 की ताकत 1 राउंड में लगवानी. सालों साल मेहनत नहीं करनी है, 5 साल की मेहनत 1 साल में लगानी है. कितने साल में? कितने साल में? 5 साल की मेहनत. 2-2 घंटे करती बसणार. अरे वाढवाटे माळो. 1 वर्षानंतर कोणी विचारणार नाही ज्यावेळेस तुमच्यावर ड्रेस असेल त्यावेळेस, खरं आहे का? अरे बरोबर आहे का? त्यावेळेस पुस्तक हातात घ्यायचं होईल का? देना पड़ेगा का? 5 साल नहीं, 5 साल की मेहनत 1 साल में लगाई. घेऊन द्या तो मोबाईल बाजूला, घरचे लोक बाजूला, मित्र मैत्रिणी बाजूला. शपथ आहे माझी की मी या ठिकाणी आलोय तर सिलेक्शन झाल्याशिवाय जाणार नाही. जर असं गेलं तर बेटा जे बोंबलत फिरत होते तो चाललो मी कोणत्या ट्रेनिंगला, आर्मीच्या ट्रेनिंगला, पोलीस भरतीच्या ट्रेनिंगला, याच्या ट्रेनिंगला, त्याच्या ट्रेनिंगला, आणि कोण घेऊन तशी गेले ना तर ते लोक हसतील. ते हसण्याला बंद करायचं असेल तर ड्रेस अंगावर घालून जा मित्रांनो. आग लागली पाहिजे, आग. अपमान व्हायला पाहिजे. अपमान झाल्याशिवाय पुढे जाता येत नाही. अवकाश काढले गेली पाहिजेत. अपमान झाल्याशिवाय पुढे जात आहे. कोणी अपमान केला तर सहन करण्याची ताकद ठेवा, ताकद ठेवा, सहन करण्याची ताकद ठेवा. ठीक आहे, शांतता ठेवा. बड़े हो जाओ तुमचे दोस्तों. मुलींना खूप वेळ कमी बेटा. रिक्वेस्ट आहे माझी तुम्हाला, 5 वर्षाची मेहनत 1 वर्ष.
5 वर्षाची मेहनत एका वर्षात. डोळे उघडा, झोप उघडा बेटा. मुलगा तुम्हाला पाहिजे ना, तुम्ही जर ड्रेस बदली असा तर तुम्ही चॉईस कर काय पप्पा आपल्या लायकीचा आपण पाहू. चिमरे चुमरे काळपट कोंबडी नको. आणि गावाकडच्या पोराची काय अवस्था झाली रे. अरे 35 झाली रे. अरे अरे पुरी द्या ना पुरी. कारण पुरी सर आता किती शिकेल ना, ती म्हणती पप्पा देवाला काय तो द्या. बापाला वाटलीच्या मारायची पहिलीच काय शिकली नंतर काय असेल. थांब बाळा, लायकीचं लग्न करायचं असेल लवकरात लवकर. पण शिकवणं महत्वाचं होतं. खरं आहे का? 5 वर्षाची मेहनत किती जण तयार आहे? एकदा खाली 5 वर्षाची मेहनत किती वर्षात? 5 वर्षाची मेहनत किती वर्षात? जायचं तर वाक्य लिहून ठेवा. जायचं तर वरती होऊ. जायचं तर वर्दीवरच जाईल. जे लोक हसलेत ना, त्यांची हस्ती जर बंद करायची असेल, माय शपथ तुम्हाला वर्दीवर पाहिल्यानंतर ते पहिले असे गिळत. खरं आहे का नाही बरं? म्हणजे पुढे तुम्ही त्याच्या काय लागत ते लागत. अरे पण मला एक सांगलं ना, ते गावाची गोष्ट ती हिरवी मिरची घेता मी सांगलो ना, त्याच्यात ते मॅटर वेगळं होतं. मी आता मी पाहिजे लागू द्या. मी इकडे बोलवलो काय माझे दिवसभराचे सेशन असतात. हे तुम्ही कमी आहात. माझ्या सेशनला कमीत कमी 5,000-7,000 विद्यार्थी असतात. तर एक नियम असतो की एकही मुलगा आवाज करते. कारण आहे की ते अमाऊंट देऊन येतात रे. फुकट नाही एंट्री ना. ती एंट्री फुकट नसते. तुम्हाला हे फ्री ऑफ कॉस्ट मिळालं. त्याच्यामुळं ज्यावेळेस तुमच्या खिशात गेले असते ना, सर आंबेगावकर सरांनी दिलंय, त्यावेळेसची गोष्ट ही वेगळी असते. म्हणून बेटा बरेचसे लोक आहेत ना, संधीचा फायदा करून घेतात. सगळेच मुलं या प्रोग्रामला पैसे देऊन येऊ शकले नसते, परंतु सरांनी मला औरंगाबादून बोलवलं की सर हे गोरगरिबाची मुलं आहेत आणि सर हे क्वालिटीची मुलं आहेत. मला विश्वास आहे की ही मुलं इथून वरतीवरतीच जातील म्हणून मला बोलवलं. म्हणून सरांचे एकदा आभार मानलेच पाहिजे. मित्रांनो, यार बोर झाले का रे? पक्का बोर नाही झालं ना? येत आहे आजपासून काही नियम लावा बेटा. आणि मी पुन्हा एखादी गोष्ट बाबा मला व्याख्यान नाही देत आहे का? विकास आहे मला व्याख्यान देता येत नाही. इट्स अ ट्रीटमेंट. ज्यावेळेस मी तुमच्यासोबत बोलतो, ज्यावेळेस मी तुमच्यासोबत डोळ्याडोळे घालून बोलतो, काय म्हणते की इथून व्याख्यान देणं वेगळं आणि तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये वेगळ्या प्रकारचा प्रकाश टाकणं वेगळं. बरं आजपासून किती मुलं आपल्या चुकीच्या गोष्टी सोडून देणार आहे? टाइमपास करणं टोटल बंद. प्लीज कृपया ऍक्टिव्ह पाहिजे यार. प्लीज. चुकीच्या गोष्टी म्हणजे काय? टाइमपास करणं असेल, जास्त वेळ फोनवरती बोलणं असेल, जास्त वेळ मीडियासोबत राहणं असेल, जास्त वेळ इकडे तिकडे उन्हाळ्यामध्ये फिरणं असेल, हे सगळं काही तुम्हाला बंद करावं. 5 वर्षाची मेहनत फक्त आजच्याच पेटू नका. मोटिवेशन जे आहे, मला बऱ्याच मुलांचे प्रश्न असतात, सर आम्ही ना तुम्ही आलात 1-2 दिवस खूप छान वाटतं. मला बऱ्याच वेळेस होतं असं की बरेच मुलं माझं सेशन ऐकतात घरी जातात, पप्पा
बस. पोरगं बनलं पप्पा तुमचं. पप्पा पोरगं बनलं. काय बनलं बेटा? बस ठरवलंय पप्पा, लिहिलंय बेटा. मग अभ्यास कधीपासून सुरू करणार आहे? उद्या. असं हल्लं पाहिजे त्याला. मोकार मारलं मोकार. पण एक सांगतो, डिमोटिवेशन आत्महत्या करायला तर मोटिवेशन माणसाचे डोळे उघडते. खरं आहे का? डिमोटिवेट नाही व्हायचं. तुम्हाला लय लोक मिळतील, खूप संकट येतील, खूप लोक तुमच्यासोबत निगेटिव्हली बर्ताव करतील, निगेटिव्हली बोलतील, तुमचा कॉन्फिडन्स कमी करतील, तुमच्यातली ताकद जी आहे ती कमी करतील. नाही होत, नाही जमत. एवढी लोक 10 लाख लोक 5 लाख असे नाही केले. आम्हाला अन्याय मिळते. परंतु एकच आहे, बस 10 नाही सर 50 लाख जरी झाले ना, मी इथून हलणार, मी इथून हलणार. कारण मला विश्वास आहे की मी इथून वर्दी घेऊनच जाणार. मित्रांनो, आपण किती वाजता सुरू झालं होतं? 10:15. 10:30 झाले, 11:30 झाले. मला वाटतं तुम्ही 8 तास होऊ शकता. नाही एक जो पार्ट आहे, सगळ्यात महत्वाचा जो पार्ट आहे, या ठिकाणी आलेले जे मुलं आहेत, असं किती मुलांचे माइंडसेट असेल की आई वडिलांनी पाठवलं, किती मुलं असेल की मी स्वतःहून आलो. आता स्वतःहून येणार आहे की आई वडिलांनी पाठवणार आहे? किती स्वतःहून येणार आहे? आणि आई वडिलांनी पाठवला असेल किती जण आहे? जोपर्यंत तुम्ही स्वतःहून या ठिकाणी बसणार नाहीये तोपर्यंत काहीच होणार. तिचा साखरपुडा गावाकडे झाला तरी चालू. सर मागच्या वेळेस झाला असं की एक रूम काढते, एक तो काय मोकार रडत होतं ते. अरे मला झालं काय पण मी जर जागेवर पुढे साखरपुडा तिचा. अरे ती तिकडे लावून राहिली आणि हो इकडे मरते. हे जास्त दिवस जाणार नाही. एक सांगा, माय शपथ मजाक करत वर्दीवर जा. कोणीची अवकात मी तुम्हाला नाही म्हणायची. मी आज वर्दी घेतली ना माझी शपथ कोणाची अवकात आपल्याला म्हणायची नाही. उलट काय म्हणत 4 लोक आपल्या घरी पूर्ण घेऊन कधी येतं म्हणजे आपली माय लगे पुऱ्याला गेली. सध्याच पूर्व उत्साह पण आज
दिवस आणि रात्र एक तर ग्रामर पुस्तक थोडंसं एन्जॉय मजा मस्ती असली पाहिजे. आयुष्य हे टेन्शन मध्ये ताणतणावात मला आवडत शिकायचं, परंतु तुम्ही सिरियसली असलं पाहिजे आणि याच्यातून हसण्याचा भाग सोडून द्यावर करे होय. जो तुम्हाला आवडला तो घ्यायचा. चालेल? मुलींना कळतंय का? अरे कळतंय का? आणि म्हणून माझ्या मुलांना रिक्वेस्ट आहे, रिक्वेस्ट बेटा, वेळ खूप कमी आहे, टाइम खूप कमी आहे, आयुष्य खूप महत्वाचं आहे. एकदा गेलं की पुन्हा मिळत नाही. एकदा गेलं की पुन्हा मिळतंय का? पुन्हा कधीच मिळत नाही. बऱ्याच लोकांना आयुष्य कळत नाही बेटा. काय लक्षात नाही का? बऱ्याच लोकांना आयुष्याचा अर्थ कळत नाही. ते असेच काहीतरी काडीमोड जगत असतात. बऱ्याच लोकांना आयुष्याचा अर्थ कळत नाही, ते असेच काडीमोड जगत असतात. ज्या लोकांना आयुष्याचा अर्थ कळतो ते लोक इतिहास घडवत असतात. जर असं वाटत असेल की मी आई वडिलांचं ऐकूताय ते दुसरा मुलगा आहे, तिसरा आहे, बेटा हो आता वेळ आहे. हा चान्स पुन्हा पुन्हा येणार नाही. या वर्षी भरती निश्चित आहे, शब्द लक्षात ठेवा. या वर्षी भरती 101% आहे सर. काय झालं ते आवाज देणार नाही मला, त्याला माहिती ना मी कधीच कोणाला अपमान करत नाही, मला करा वाटत ते, पण काय असतं पैकी ना तुम्ही लावून बरं असं वाटतं. आणि मग मानले मोकाने बारीक तसं नाही करायला पाहिजे. कारण काय डिस्टर्ब, तुम्ही डिस्टर्ब, ते डिस्टर्ब, सर लोक डिस्टर्ब आहात. आणि बऱ्याच मुलांना याच्यात काय मोठेपणा वाटतं बरं, आपण कमेंट केली म्हणजे आपल्या आजूबाजूचे असतील तुम्ही मोठे आहात म्हणून सर लोक तुमचं मान ठेवतात. पण हे सगळ्यात चुकीचं आहे. या जगात तुम्ही जर भरती झालात ना बेटा, काय म्हटल्यानंतर दुसरी गोष्ट मी गुरुजी नव्हतं असेल त्या शिक्षकांसाठी. मी आजही माझ्या गुरूंचा तितकाच आदर करतो, तितकाच मी सन्मानही करतो त्यांचा. तुम्ही करायला पाहिजे. इट्स अ नॉट अ कमेंट यार. हे कमेंट्स करणं, खाली बोलून असं करणं, नो. इट्स अ बॅड लक्षण आहे तुमचे, चुकीचे लक्षण. आणि अशी मुलं एकदा, दोनदा, तीनदा सरांच्या नजर झाल्यानंतर सरकार पुन्हा विचारत नाही. खरंच फालतू कार्यक्रम म्हणते, याला समजून शिकून याला जमत नाही ना, फालतू कार्यक्रम आहे. आणि जे मुलं शिकण्यासाठी आदरयुक्त असतात, सरांचा मान ठेवून, अरे जर तुम्ही शिकत असाल तर सरांचा मान देणं गरजेचं आहे. त्या पुस्तकाची जर तुम्ही कदर करत असाल तर ते पुस्तक तुमची कदर करा. तुम्ही शिक्षकांची कदर करत असाल तर शिक्षक तुमची कदर करते. तुम्ही जर त्यांचा अपमान जर करत असाल तर साहजिक आहे तुमच्याकडे लक्ष देणार नाही. कृपया करून नो कमेंट बेटा, माझी रिक्वेस्ट. एक शिक्षक म्हणून मी जास्त वेळ तुमच्यासोबत नाहीये, परंतु काही गोष्टी शिकाय. कारण की वेळ खूप कमी आहे, स्पर्धा खूप जास्त आहे आणि हे आयुष्य पुन्हा मिळणार नाही आणि ही चान्स पुन्हा येणार नाही. पुन्हा तुमच्यासाठी कोणी खर्च करायला रिकामा नाही. बाप सरळ म्हणत तुला कोणती तरी आपली आवड जोगड काठी करून येईल आणि एका शब्दात बेटा तो बाळ घेतला उतर आणि जर तसं जर ऐकायचं नसेल तर घरात जर इज्जत कमवायची असेल, समाजात जर इज्जत कमवायची असेल तर इथे इज्जतीने राहा, शांततेत राहा, नियम पाळा, एन्जॉय करा बेटा. असा या बिलकुल असा मस्ती करा. मी म्हणणार काय करतो सुद्धा वेळ. मला सचिन तेंडुलकरचा पिक्चर पाहिला आहे, अंगाला काटे येतात, रडलो मी. कारण रडायचं कारण असं होतं, सचिन तेंडुलकर सारखी राजीनामा त्यांनी दिला त्या क्रिकेटला की मी याच्यानंतर खेळणार नाही. तो प्रसंग तुम्हाला माहिती आहे, स्टेडियममध्ये किती लोक होते, किती होते. क्रिकेटचा गॉड ज्या माणसाला मानलं गेलं ना, त्या माणसाचा जो कार्यक्रम पहा यार, तो काय सांगतो माहितीये का, क्रिकेट मेरा ऑक्सीजन था, अगर वो मैं ना खेलता तो मैं काश मर जाता. क्रिकेट मेरा ऑक्सीजन था, अगर मैं नहीं खेलता तो मैं मर जाता. त्याच प्रकारे पुस्तक हे माझे ऑक्सिजन आहे, जर मी वाचलं नाही तर मी मरून जाईल. या ऑक्सिजन मधून तुम्ही पुढे येणार आहात. याला वेळ द्या. 5 वर्ष वेळ घालवू नका. 5 वर्षानंतर हे सीट तुमच्यासाठी नसेल. स्पर्धा परीक्षेचं शेड्यूल बदलेल,
कदाचित पूर्ण अभ्यासक्रम मध्ये काही होऊ शकतं. चान्स आहे. हा चान्स किती लोक जाऊ देणार नाही मला सांगा. इमानी बरं आता समीर असा पाहिजे बोलत चालून पहा तर काय हा चान्स मी जाऊ देणार नाही. त्या त्याचा जोरदार काय असतो. धन्यवाद मित्रांनो. बोलण्यासारखं भरपूर काही आहे. काही अरे मग आजच सगळं संपवलं तर उद्या येऊ का नको. नवीन विषयाला घेऊन येऊ का नको उद्या. म्हणजे उद्या म्हणजे नेक्स्ट टाइम. तर काय असतं मला एक सांगा पोलिओची डोस किती असतात रे. आणि त्याला पुरी बॉटल बांधली काय होतं. अरे खायला ते कुकू पहिलं त्याची तू सांग तो बोल नाही. आता म्या जर का तुम्हाला लय उत्तर देतो. एकदा ढाळ लागली का वाटत होती. लिमिटेशन्स आहेत ना की आज तुम्हाला जर का मी दोन गोष्टी शिकवल्या अरे त्या गोष्टीवरती अंमल करा ना. सगळ्यात पहिली गोष्ट वर्गात येताना मी माझ्या डोक्यात काही कचरा ठेवणार नाही. फर्स्ट सेकंड मी माझा टार्गेट अचीव केल्याशिवाय वरती घातल्याशिवाय मी निघून जाणार नाही. तिसरं 10 लाख लोक स्पर्धेत उभे आहेत. 50 लाख लोक स्पर्धेत उभे राहू द्या पण मी पाठीमागे येणार नाही. कुछ बातें यहाँ से लेकर जाओ यार. मेरे पास टाइम कम है. उस टाइम का मैं पूरेपूर इस्तेमाल करूंगा. 5 वर्ष मी लावणार नाही. एका वर्षात मी माझा अभ्यासक्रम पूर्ण करेल. किती मेहनत लागली तरी चालेल. बस ये कुछ बातें इस टाइम के लिए. और इसके बाद जो मैं सिखाऊंगा वो अलग है. टाइप्स ऑफ मेमोरीज. बुद्धीचे प्रकार किती आहेत. माणसाचा स्वभाव कसा चेंज होतो. भावनिकता असली पाहिजे. अरे खूप सारे प्रश्न आहेत. खूप सारे मी येईन परंतु जास्त लवकर झाला तर तुम्ही कोमलता सांग. एक दिन होणार एकही होणार नाही. आणि सरांना रिक्वेस्ट करेल की सर या मुलांसाठी एक दुसरा एक सेशन आपण घेऊया जे अतिशय महत्त्वाचा सेशन राहील आणि एक्झामच्या जवळपासच आपण घेऊया. चालेल ना. त्याचा परिणाम होतो बेटा. आजपासून मन लावून अभ्यास करायचा. आजपासून मोबाईलला दूर ठेवायचं. आपल्या नियमावलीमध्ये ते लिहून ठेवा की मी अर्धा तासच मोबाईल वापरेल. अन्यथा मी छोटा मोबाईल वापरा. छोटा मोबाईल जो आहे तो वापरा. मी म्हणणार नाही मोबाईल नका वापरू. हॅलो मम्मी हॅलो पप्पा मी सुखरूप आहे व्यवस्थित आहे. छोटा मोबाईल वापरा बेटा. याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही भरती व्हाल ना मी म्हणतोय छोटे डबडे टुकडे 5,000 आयफोन घ्या ना बेट्या. काय घ्यायचा 5,000 होता. तुम्ही जर वर्धित आहात तर तो भी वर्धितच राहणार. तुम्ही बेरोजगार का संघा संपला कार्यक्रम. तुमचे खेळ आठवले उद्या खूप काही गोष्टी आहेत. तर मित्रांनो तुम्ही सगळेजण एक आहात, मॅच्युअर्ड आहात, हुशार आहात. कारण की एक गोष्ट आहे सर सह्याद्री अकॅडमीला येणारा विद्यार्थी भले तो बाहेर कसा असेल मला माहिती पण इथे आल्यानंतर तो चेंज होतो हे नक्की वाटतं. स्वतःची कॅमेऱ्याची तयार झाली आहे आणि आता मी स्वतः करतोय. तर मित्रांनो ऑब्विसली माझं एक पुस्तक मार्केटला येतं मेरा लक्ष्य म्हणून. एक मोटिवेशनल पुस्तक आहे. छोटंसं पुस्तक आहे.
अभ्यास करण्यात कसा करावा, काय करावा, कशा प्रकारे करावा या संपूर्ण गोष्टी आपण त्याच्यामध्ये घेतलेल्या आहेत. तर तो सुद्धा पुस्तक तुम्ही जर मार्केटला असेल तर तुम्ही परचेस करू शकता. येईल ते लवकरात लवकर मार्केटला येईल आणि जास्त कॉस्ट नाही राहणार, त्याची खूप कमी कॉस्ट आहे. परंतु गरीबातल्या गरीब विद्यार्थ्यांनी शिकावं आणि पुस्तकं या जगात सगळ्यात मोठा मित्र बाबासाहेबांचं एक वाक्य आहे की मला मित्र नव्हते, परंतु माझे सगळ्यात जवळचे मित्र म्हणजे कोण होते? पुस्तकं होते. आणि या पुस्तकांना मी वाचलं, ग्रहण केलं आणि आज मी खूप मोठ्या हुद्द्यावरती आहे. तर बाबासाहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या. एपीजे अब्दुल कलाम सुद्धा पुस्तकांमुळेच एवढ्या मोठ्या उंचा पदावरती आहेत आणि आता ते आपल्यात नाही, पण तरी सुद्धा मी असंच मानेन की ते आपल्या सोबत आहेत, कारण की त्यांचे पुस्तक अजून जिवंत आहे. इट्स माय बेस्ट फ्रेंड. हे सगळे माझे मित्र आहेत, हे माझे गुरु आहेत. यांनाच मी फॉलो करत असतो, जसे की नेल्सन मंडेला असतील, एपीजे अब्दुल कलाम असतील, त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकर असतील, असे जे महात्मा ज्योतिबा फुले असतील, छत्रपती शिवाजी महाराज की जय. जोरदार करण्यात आले पाहिजे. महाराजांचं वाक्य खूप सुंदर आहे. मुंडकं उडवलं तरीही चालेल, मुंडकं उडवलं तरीही चालेल, मुंडकं उडवलं तरीही चालेल, पण माझ्यावरती कोणी क्यू करता कामा नये, कारण की क्यू प्राण्यांवरती केलं ते मर्दांवरती. आपल्यावरती कोणी क्यू करणं आपल्याला आवडत नाही. क्यू कवतेच नाही बेटा. मी लढायला तयार आहे, मी स्पर्धेला तयार आहे, मी संघर्षाला तयार आहे. चालेल, मुंडकं उडवलं तरी चालेल, परंतु क्यू करता कामा नाही. मर्द आहे. ओके, सो स्पेशली थँक्स मित्रांनो. इतक्या शांततेत तुम्हाला दीड तासापासून ऐकता, खरंच बरं वाटलं. माझा आता घर परिवार सह्याद्री अकॅडमी येत असतो. रुग्णवाहिकाने आम्ही मोहोळ महाराष्ट्रभर फिरत असतो. प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात आम्ही जात असतो. माझं लक्ष आहे की मला कमीत कमी 10 ते 20,000 विद्यार्थी कसे आपले जास्तीत जास्त भरती करता येतील, हा माझा रेशो आहे. की गरीबातल्या गरीब मुलांपर्यंत नॉलेज पोहोचलं पाहिजे, त्याला मोटिवेट करता आलं पाहिजे, त्याचे डोळे उघडता आले पाहिजे, त्यातला मरगळ काढले गेली पाहिजे, त्यातला आळस काढला गेला पाहिजे, हे माझं लक्ष आहे. थँक्यू मित्रांनो, एवढा सुंदर पद्धतीने ऐकलं. या ठिकाणी सरांनी मला आमंत्रित केलं, त्याबद्दल मी सरांचे सुद्धा मनस्वी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. थँक्यू, धन्यवाद.